शिवरात्रीला आपण शिवरात्रीचं महत्त्व जाणून घेतलं होतं आणि प्रत्येक साधक या यात्रेमध्ये जो प्रवास करतोय, अ, अर्थातच जे काही अज्ञात आहे, ज्याला आपण सत्य म्हणू, ते जाणण्याचा प्रत्येकाचा व्यक्तिगत पातळीवर एक प्रयत्न असतो ते जाणून घेण्याचा. आणि ते जाणून घेण्यासाठी म्हणून प्रत्येकजण काही ना काही मार्ग निवडत असतो. अ, सर्वात आधी ती तृष्णा, ती तहान, ती जाणून घेण्याची तीव्र अभिप्सा, इच्छा आतमध्ये कुठेतरी जन्मते आणि मग तो प्रवास सुरू होतो जाणून घेण्याच्या दिशेने. आणि हे जाणून घेण्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर मग जे काही तुम्ही साधना निवडता, ती साधना करत असताना अ, टप्प्या-टप्प्यावर हळू-हळू तुम्हाला थोडे-थोडे संकेत मिळत जातात, की या साधनेच्या की म्हणजे या प्रवासामध्ये जसं एखादा लांबचा प्रवास असेल, तर प्रत्येक अ, अ, टप्प्यावर प्रवासाचं आजूबाजूचा आसमंत परिसर बदलतो. तसा एक वेगवेगळा टप्पा तुम्हाला आंतरिक प्रवासामध्ये जाणवायला लागतो. तर महाशिवरात्रीचं महत्त्व असं आहे, की इतर वेळेला ज्यावेळेला तुम्ही चालता, प्रवास करता, तुम्ही परमात्म्याच्या दिशेने चालत आहात. तुम्ही अ, ब्रह्म किंवा सत्य जाणून घेण्याच्या दिशेने तुमचा सगळा प्रवास चालू आहे. थोडक्यामध्ये तुम्ही परमात्माच्या दिशेने तुमचे पाऊल उचलले जात आहेत. महाशिवरात्री एक अशी ब्रह्मांडीय ऊर्जा शिवरात्रीची जी असते, शिवतत्वाची जी असते, ती इतकी प्रचंड प्रमाणात असते या शिवरात्रीच्या वेळेला. त्यावेळेला साधक वर्षभरात जी साधना करतो, त्या वर्षभराची साधना तो अ, तासाभराच्या साधनेमध्ये ती गती करू शकतो. एवढी त्या शिवतत्वाची ऊर्जा या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये अ, विपुल प्रमाणात, असीम प्रमाणात उपलब्ध होते. उदाहरणार्थ थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण हे वेगवेगळे चक्र बघतो. तर मूलाधार चक्रापासून सहस्त्रारपर्यंत जो आपली साधना असते चक्राची, ही साधना ही ऊर्जा खालून वरच्या दिशेने गती करत असते. मूलाधारपासून स्वाधिष्ठान, तिथनं मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र, सहस्त्रार असं ती खालनं वरच्या दिशेने ती ती यात्रा सुरू असते. शिव महाशिवरात्रीच्या दिवशी ही ऊर्जा विरुद्ध दिशेने तुमच्याकडे प्रवास करते. म्हणजे शिवतत्व जे आहे ते वरून खालच्या दिशेने गती करतं. म्हणजे तुम्ही अ, अ, असं समजून चला, की तुम्ही मूलाधार चक्रापर्यंत आहात. तुमचं यात्रा जस्ट सुरू झाली आहे. तुमची यात्रा अजून सहस्त्रापर्यंत पोहोचायची आहे. पण ज्यावेळेला शिवतत्वाची ऊर्जा तुम्ही जिथे कुठे असाल तिथपर्यंत ती ऊर्जा प्रवेश करते आणि तिथून तुम्हाला ती पुढच्या यात्रेला गती करण्यासाठी तुम्हाला सहयोग करते. म्हणजे थोडक्यात असं समजून चला, की एक रूम आहे. त्या रूममध्ये तुम्ही अ, अ, सगळे दार-दरवाजे बंद करून बसलेला आहात. बाहेर सूर्य आहे. बाहेर वेगवेगळे निसर्गाचं सानिध्य आहे. वेगवेगळी झाडं, फुलं, पानं, वेगवेगळे पक्षी, अ, प्राणी आणि मुबलक ऑक्सिजन, प्राणवायू तो आजूबाजूला तुमच्या आहे. पण तुम्ही सगळे दार, दरवाजे, खिडकी बंद करून बसलात. तुम्हाला प्राणवायू तर मिळत नाही आणि तुम्ही ज्या रूममध्ये बंद आहात, त्या रूममध्ये समजा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, तर तुम्हाला हळू-हळू थोडंसं श्वास घ्यायला अडचण निर्माण होईल. तुम्हाला ब्रीथिंग प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही अस्वस्थ व्हाल, तुम्ही बेचैन व्हाल. तर असं एकंदर ती स्थिती असते बंद ह्याच्यामध्ये आणि अचानक काही कारणानिमित्त एखादं
कुठेतरी खिडकी उघडली जाते आपोआप, नकळत तुमच्या आणि तिथनं प्रकाश येतो, तिथनं प्राणवायू येतो. तुम्हाला प्रसन्न वाटतं, प्रकाश रूमवर पूर्ण प्रकाश पसरतो. तुम्हाला एकदम आनंदी उत्साह वाटायला लागतो, कारण तो ऑक्सिजनचं, प्राणवायूचं प्रमाण अचानक वाढतं. बाहेरचा निसर्ग सौंदर्य त्या खिडकीतनं तुम्ही निहारू लागतात. तुम्हाला वेगवेगळे पक्षी दिसायला लागतात. मग हे सगळा आनंद तुम्ही घेऊ लागता. मग हे कशामुळं झालं, तर तो बंद खिडकी होती ती उघडली गेली. तर या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये ना, ही खिडकी उघडण्याची जी प्रोसेस असते ना, ही प्रोसेस अगदी तीव्र गतीने होत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जीव शिवाला जाणण्याच्या दिशेने यात्रा करतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव जीवाला ते ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करतोय, असं ती एक महाशिवरात्रीच्या दिवशीची त्या अ, दिवसाची ती एक महत्त्वपूर्ण स्थिती असते. त्यामुळे काही अशा तिथी आहेत, जसं महाशिवरात्र आहे किंवा बुद्ध पौर्णिमा आहे. असे काही ठराविक अ, तिथी ज्या आहेत त्या वेळेला साधारण तुमचा प्रवास जाणून घेण्याच्या दिशेने इतर दिवशी जो तुम्ही गती करत असता त्या यात्रेला एकदम गती मिळते तुमच्या. उदाहरणार्थ तुमची यात्रा तुम्ही ज्या गाडीवर बसून करताय, त्या गाडीतलं इंधन संपलेलं आहे. तर ते इंधन तुम्हाला मिळतं एखाद्या मधल्या टप्प्यावर आणि पुन्हा तुमचा पुढचा प्रवास सुरू होतो. अशा पद्धतीची ती यात्रा असते आणि मुळामध्ये ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, प्रत्येक व्यक्ती हा ब्रह्मस्वरूप आहे. पण तो ज्यावेळेला जन्म घेतो, तर त्या जन्म घेण्यामध्ये त्या ब्रह्मतत्त्वाची किंवा त्या वास्तविक स्वरूपाचं विस्मरण होतं ते शरीर ग्रहण करताना आणि नंतरचा जो प्रवास आहे, तो ते जे मूळ स्वरूप होतं आपलं ब्रह्मस्वरूप, ते विसरून आपण एक माणूस म्हणून जगायला लागतो आणि माणसाचे जे काही भौतिक शरीराचे जे काही नियम असतात, ते सगळे नियम आपल्याला लागू होतात आणि त्या नियमाला अनुसरून जगताना हळू आपल्याला त्या मूळ तत्त्वाचं विस्मरण होतं आणि ज्या काही साधना आहेत, त्या सगळ्या साधना तुम्हाला फक्त तुमचं मूळ स्वरूप जाणून घेण्याच्या दृष्टीने मदत करते. म्हणजे थोडक्यामध्ये एखादा अ, तुम्ही जन्मल्यापासून तुम्ही स्वतःचा चेहराच बघितला नाहीत आरशामध्ये आणि इतरांनीच तुम्हाला सांगितलंय तुम्ही कोण आहात, कसे आहात. मग त्यांचाच परिचय तुमचा परिचय होऊन जातो. तुम्ही लहानपणापासून स्वतःला आरशामध्ये बघितलेलं नाहीये. स्वतःचं जी काही ओळख आहे आज स्वतःबद्दलची, ती इतरांकडून तुम्हाला मिळालेली आहे. तुम्हाला नाव इतरांकडून मिळालेलं आहे. तुम्हाला धर्म ज्याला म्हणतो, ज्याला आपण जात म्हणतो, ज्याला आपण जी भाषा म्हणतो. कारण असं नाही की कोणी अ, आपल्या मर्जीने जन्म घेतलेला आहे. कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या देशामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये कोणाचा जन्म झालेला आहे. हा जन्म जाणीवपूर्वक नाहीये, म्हणजे ठरवून घेतलेला नाहीये. दुसरी गोष्ट ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तो पण आपला निश्चित नाहीये. कधी, केव्हा होईल, कोणाचा कधी होईल आपल्याला सांगता येत नाही. आणि त्याचं निश्चित निदान आपल्याला करता येऊ शकत नाही. म्हणजे की आता बाबा अं, अ, अ, एक या दिवशी मी जाणार आहे.
म्हणजे जन्माचा आपला ठाव ठिकाणा नाहीये. आपल्या मर्जीने तो नाहीये. ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तो सुद्धा आपल्या मर्जीने नाहीये. पण या संपूर्ण प्रवासामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला प्रवास आहे, ज्याला आपण जीवन म्हणतो, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ज्याला आपण अ, अ, आपलं जगणं म्हणतो. ह्या जगण्याच्या जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंतच्या टप्प्यामध्ये आपली जी काही ओळख असते, ती इतरांकडून मिळालेली ओळख असते. आपली स्वतःची अशी ती अ, ओळख आपण विसरलेलो असतो. जी आपण घेऊन आलेलो असतो, जिथनं आपण आलेलो असतो, ज्या अ, ब्रह्मतत्वातनं आपला जन्म झालेला असतो, ते तत्व आपण विसरून गेलेलो असतो आणि या अ, भौतिक नियमाच्या आणि या शरीराच्या अ, काही नियमांच्या अंतर्गत आपण आपला पुढचा प्रवास करत असतो आणि असा धक्के खात आपला प्रवास चालू असतो आणि असा प्रवास करत असताना अचानक कधी-कधी आपल्याला आतून ही जाणीव होते, की खरंच हे जीवन आहे का आपलं? आपलं जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा असाच एक साचेबद्ध ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आहे का जीवन? म्हणजे आपला देह ज्याला आपण सर्वस्व मानत असतो. आपल्याला देह म्हणजे सगळं काही आपल्याला असंच गणित काहीतरी होऊन जातं आपलं आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आत्मतत्व आपल्या आतमध्ये आहे. हे आहे या गोष्टीकडे आपलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं. म्हणजे अ, अ, आपण अ, प्रयत्न करत नसतो असं नाहीये. पण आपला हा सगळा जो प्रयत्न असतो, ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं, तो अ, बाह्य स्वरूपाचा असतो. म्हणजे आपण शास्त्रामध्ये, अ, विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये, वेगवेगळ्या अ, अ, म्हणजे धर्मग्रंथ असतील, त्यातूनच आपण अ, हे अज्ञात काय ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी हे सगळे शब्दांचा बाजार असतो. मग तुम्ही गीता म्हणा, बायबल म्हणा, कुराण म्हणा, धम्मपद म्हणा. हां, ही गोष्ट खरी आहे, की काही जागृत पुरुषाच्या सानिध्यामध्ये हे धर्मग्रंथ निर्मित झालेले आहेत. पण ज्यावेळेला ती व्यक्ती जो देह सोडून जाते, त्यावेळेला त्या धर्मग्रंथांच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य आहे, ते कुठेतरी ते ज्या म्हणजे कुठला मातीचा दिवा आहे, कुठला सोन्याचा आहे, कुठला हिऱ्याचा दिवा आहे, कुठला कुठल्या धातूचा आहे, पण तो दिवा दिवा असतो, त्यात ती वात असते, तेल असते, ती ज्योत असते, ती प्रकाश देत असते. ज्यावेळेला तो विझतो दिवा, त्यावेळेला जो अंधार होतो, त्या अंधाराला काही अर्थ नसतो आणि त्या विझलेल्या दिव्याला तुम्ही किती सजवा, त्याची पूजापाठ करा, त्याची प्रार्थना करा, त्याचे मोठमोठे मंदिरं बनवा. पण तो एकदा दिवा विझला, की त्यातलं चैतन्य हरवून गेलेलं असतं. त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये असलेला जो प्रकाश होता, तो प्रकाश महत्त्वाचा होता. तो प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवत होता. त्या प्रकाशाच्या त्या उजेडात तुम्ही तुमची यात्रा पुढची करत होता. एकदा तो दिवा विझला, की त्या दिव्याच्या प्रकाशात निर्मित झालेले जे शास्त्र आहे, ते शास्त्र तोपर्यंतच महत्त्वपूर्ण आहे, जोपर्यंत त्या दिव्यातला प्रकाश अ, अ, प्रज्वलित होतोय, तो आसमंतात पसरतोय. तो विझल्यानंतर तुमचा प्रवास कुठेतरी रेंगाळत जातो. चले तो कट ही जाएगा सफर, आहिस्ता-आहिस्ता हम के पास जाते हैं मगर आहिस्ता-आहिस्ता. असा आपला हा प्रवास असतो. चले तो कट ही जाएगा. म्हणजे तुम्ही यात्रा जर सुरू केली आहे, ती जाणून घेण्याची अभिप्सा तुमच्या मनात निर्माण झाली आहे. काय सत्य आहे? काय जीवन आहे? काय आपलं जन्माच्या आधी आपलं काय स्वरूप होतं?
जन्माच्या नंतर आपण ज्यावेळेला आपण आपलं मरण होईल, तर त्यावेळेला नेमकं आपण कुठल्या विश्वात जाणार आहोत? आणि हे अज्ञाताचा जो शोध सुरू होतो, तो ज्यावेळेला त्याची तीव्रता वाढत जाते, त्याची अभिप्सा अ, अ, गती करू लागते. तुमच्या आतनं सतत ती प्रेरणा तुम्हाला त्या दिशेने जाणून घेण्याच्या दिशेने तुमचं वाटचाल सुरू होती. मग वेगवेगळ्या साधनेच्या माध्यमातनं तुम्ही तो शोध घेत असता. तो जाणून घेण्याचा. आणि त्यावेळेला जो शोध तुमचा सुरू होतो ना, तो शोध कोणत्या शब्दांनी त्याचं समाधान होत नाही. म्हणजे कोणी तुम्हाला धर्मग्रंथ दिला, की त्यात तुम्ही तुमचे उत्तर तुम्हाला सापडतील म्हणून. त्या धर्मग्रंथामध्ये तुमचं समाधान होत नाही. त्यावेळेला तुमच्या अनुभूतीवर जास्त जोर असतो. म्हणजे तुम्हाला शब्दांपेक्षा ती अनुभूती हवी असते. आणि ज्या दिवशी तुमचा अनुभूतीच्या दिशेने प्रवास सुरू होतो, त्या दिवशी तुमचा खरा प्रवास सुरू होतो. नाहीतर मग तुम्ही धर्मग्रंथांच्या काही उजळण्या करू शकता, काही सूत्र त्या धर्मग्रंथातले ते कंठस्थ करू शकता आणि मोठमोठे धर्मग्रंथ जाणून घेऊ शकता. त्या जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं ते जे जाणून घेणं आहे, ते बौद्धिक स्तरावर होत असतं. म्हणजे तुम्ही बुद्धीच्या जोरावरच सगळं काही जाणून घेण्याची इच्छा तुमची असते. मग ज्या वेळेला तुम्ही बौद्धिक स्तरावरच समाधान मानून थांबता, त्यावेळेला तुमचा प्रवास पण तिथं रखडतो. खरा प्रवास कधी होतो? ज्यावेळेला तुम्ही शब्दांच्या भरोश्यावर जास्त बसत नाही. तुम्हाला अनुभूती हवी असते. म्हणजे शब्दांनी तुम्हाला तुमचं समाधान होत नाही. मला तहान लागलेली आहे, तर मला तिथे पाणीच पाहिजे. पाण्याच्या बद्दलची माहिती घेऊन मी काय करू ना? मग तसंच ज्यावेळेला तुमची ती तहान प्रगाढ होते जाणून घेण्याची, त्यावेळेला हळू ते संकेत तुम्हाला मिळायला लागतात. तो मार्ग पण मिळायला लागतो. त्या दिशा मिळायला लागतात. अशा व्यक्तीची तुमची भेट व्हायला लागते. कुठून ना कुठून तुम्हाला तो सूत्र, तो धागा त्याच्या दिशेने त्या यात्रेच्या दिशेने जाण्याच्या दिशेने तुमची सुरू होते. चले तो कट ही जाएगा सफर, आहिस्ता-आहिस्ता. असं हळू-हळू एक-एक पाऊलागणिक तुमची यात्रा सुरू झालेली असते. हम उसके पास जाते हैं मगर आहिस्ता-आहिस्ता. आणि हा प्रत्येक व्यक्ती अ, जो या तत्वातनं आलेला आहे, तो त्या शिवतत्वात आलेला आहे, तो पुन्हा त्या शिवतत्वाकडे त्याची यात्रा सुरू होते. पण ती सावकाशपणे ती यात्रा चालू असते. भले तुम्ही त्या यात्रेला धार्मिक नाव नका देऊ. तुम्ही त्याला भक्ती, धर्म असं काही पण म्हणू नका. समजा असं समजू आपण एखादा व्यक्ती आहे, ज्याला तो पूर्ण नास्तिक आहे. त्याला काही ह्या गोष्टींशी देणं-घेणं नाहीये. पण तो अ, अ, काही जे करत असेल, समजा पैशासाठी जरी करत असेल, धन मिळवणं, अ, मग त्या धनाची स्पर्धा असेल, पद मिळवण्याची स्पर्धा असेल, ही स्पर्धा तरी कशासाठी असते त्याची? की त्याला ती शक्ती, ती समाधान हवं असतं, सगळं काही त्याच्याकडे आहे, हे मिळवण्यासाठी त्याची यात्रा चालली असते. त्याला माहीत नसतं. त्याला असं वाटतं की धन मिळालं की सगळं काही मला मिळून जाईल. म्हणजे शेवटी तो त्या दिशेने यात्रा करत असतो आणि ज्या दिवशी सगळं धनाचा भांडार त्याच्या अवतीभोवती जमा होतो, त्यावेळेला तीव्रतेने ती गोष्ट त्याला जाणवते, की हे धन पण एवढं मी कमवलं तरी काहीतरी अ, अ, आत कमी आहे. ती कमी आखडते त्याला. आणि किती जरी मी धनाचे भंडार आजूबाजूला गोळा केले, पण ज्यावेळेला माझा मृत्यू येईल, त्या मृत्यूच्या समयी त्या धनाच्या आधारे मी त्या मृत्यूला थांबवू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेला तो मृत्यू येईल, तर माझी किती जरी संपत्ती असली, माझ्याकडे किती जरी धनाचा अंबार असला, तरी त्या आधारे मी माझ्या मृत्यूला टाळू शकत नाही. मग ज्यावेळेला खरा प्रवास तुमचा सुरू होतो, त्यावेळेला तो अ, अनुभूतीच्या दिशेने सुरू होतो. सुरुवातीला तो बौद्धिक स्वरूपात सुरू होतो
आणि ह्या बौद्धिक स्वरूपातला जो प्रवास असतो ना, तो जास्त तुम्हाला लांबवर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे थोडंफार तुम्ही चालता, रेंगाळता, थांबता, म्हणजे त्या यात्रेमध्ये, त्या प्रवासामध्ये मजा येत नाही. ही मजा कधी यायला लागते, ज्यावेळेला तुम्ही तुमची जी तहान असते, ती प्रगाढ व्हायला लागते. मग ती तळमळ ती अ, अ, जितकी वाढत जाते, तितकं तुमच्या प्रवासातली सुंदरता वाढत जाते. सुरुवातीला तो हळू-हळू एक-एक पावलागणिक चालणारा जो प्रवास आहे, त्याला मग गती मिळायला लागते आणि खास अशा महाशिवरात्रीच्या अ, वेळेला त्या तुमच्या चालण्याच्या गतीला अ, अ, म्हणजे जे तुम्ही चालताय त्याला गती मिळते. म्हणजे एखादं वाहन तुम्ही समतळ भूमीवर चालवताय आणि एखादा अचानक उतार लागला, तर तुम्हाला कुठले श्रम करायची गरज नाही. ते आपोआपच ते वाहन तुम्हाला तिथे घेऊन जाईल. ते गुरुत्वाकर्षणच्या तत्वावर तुम्ही निम्मं अंतर जे महिनोन-महिनं कापायला वेळ लागणार होतं, ते तुम्ही दिवसात ते अंतर कापून तुम्ही सहजपणे तुमची ऊर्जा न व्यर्थ घालवता तुम्ही ते अंतर कापवू शकता. अभी तारों से खेलो, चांद की किरणों से इठलाओ, मिलेगी उसके चेहरे की सहर आहिस्ता-आहिस्ता. आता छोटे-मोठे दिवे आहेत, त्या दिव्यावर तुम्हाला समाधान मानावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही प्रवासाचा पहिला टप्पा सुरू केला, तर त्या प्रवासाला पहिल्याच प्रवासात तुम्हाला त्या सूर्याची अनुभूती नाही होणार. ज्या अनुभूतीसाठी तुमचा हा प्रवास सुरू झाला, अगदी प्रथम अ, पावलावर त्याची ती अनुभूती चा द्वार उघडणार नाही. त्याला बराच श्रम लागणार आहेत, त्याला चालावं लागणार आहे. पण चालताना त्या प्रवासातला आनंद पण तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही फक्त लक्ष तुमच्या गंतव्यावर ठेवलं आणि तुमचा जर प्रवास कंटाळवाणा झाला, तर त्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा जो कालावधी आहे, तो पण लांबत जाईल. ज्या दिवशी तुम्ही त्याचा प्रवासाचा पण आनंद घ्यायला लागाल, "अभी तारों से खेलो, चांद की किरणों से इठलाओ." भले तुम्ही सूर्यापर्यंत पोहोचलेला नाहीयेत. त्या सूर्याच्या प्रकाश जिथून तो सूर्यप्रकाश येतोय, त्या स्रोतापर्यंत तुम्ही पोहोचलेला नाहीयेत. पण जे छोटे-मोठे दिवे आहेत, ज्या छोट्या-मोठ्या प्रकाशाचे छोटे-मोठे किरण तुम्हाला दिसतात आहे. "अभी तारों से खेलो, चांद की किरणों से इठलाओ." चंद्राची जी किरण आहे, ती भले शीतल किरणं आहेत, त्या शीतल किरणं त्या सूर्याकडनं प्रकाश घेऊनच ती किरणं परावर्तित होतात आहे. तुम्ही डायरेक्ट सूर्याकडे आता पाहू शकत नाही. त्याचा त्या प्रकाशाचा आनंद घेऊ शकत नाही. पण त्या चंद्राच्या किरणाचा तर आनंद घेऊ शकता. मग हा जो प्रवासाचा टप्पा आहे ना, हा अनुभूतीच्या प्रवासाचा जो टप्पा आहे, या प्रवासाच्या टप्प्यात मिळणाऱ्या ज्या छोट्या-मोठ्या अनुभूती आहेत तुमच्या, ह्या सगळ्या छोट्या-मोठ्या अनुभूती हे तारांच्या आणि चांद्याच्या, चंद्राच्या प्रकाशाशी खेळण्यासारखं आहे. आणि या किरणांचा पण तुम्हाला आनंद घ्यावा लागेल. तुम्ही जर फक्त म्हटलं, "नाही, मला सूर्याचाच प्रकाश पाहिजे," हे छोट्या-मोठ्या प्रकाशाकडे मी बघणार पण नाही, तर तुम्हाला त्या प्रकाशाचा पण आनंद घेता येणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या परमतत्वाला जाणून घ्यायचं असेल, त्या प्रकाशाच्या मूळ स्तोत्रापर्यंत जायचं असेल, तर तो एकदम हजारो सूर्य एकाच वेळेला प्रकट झाल्यासारखा तो अनुभूती असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळं आधी तुम्हाला छोट्या-मोठ्या किरणापासून समाधान मानावं लागेल. त्या प्रकाशाचा आनंद घ्यावा लागेल. मग त्या तुमच्या प्रवासामध्ये येणाऱ्या छोट्या-मोठ्या अनुभूती ज्या आहेत, त्या अनुभूतीचा आनंद घ्या. अरे, काय मला विशेष काय अनुभूती झालेली नाही. प्रत्येक जण एक थोड्या अवधीने
सुरू नाही झाला प्रवास की एक 6 महिने वर्षातच लोकांना ती साधकाला ती ही जाणवायला लागतं, की अजून काहीच नाही झालं, काहीच नाही झालं. मग ते काहीच नाही झालं इतकं प्रभावीपणे त्याला सलत असतं आतमध्ये, की मी इतकं ध्यान करतोय, मी इतकी पूजा करतोय, मी इतक्या भक्तिभावनाने सगळं हे करतोय. मग माझ्या बाबतीत हे जो प्रसाद ग्रहण करण्यासाठी मी धडपडतोय, तो प्रसाद मला का नाही मिळत आहे? हे प्रसाद काय कोण्या बुद्ध आणि महावीर आणि कृष्णासाठी असं पार्शलिटी परमात्म्याकडनं होत नसते. तो प्रसाद सगळ्यांसाठी असतो. तो प्रत्येक व्यक्तीसाठी असतो आणि जो त्याच्या दिशेने जातोय त्याच्यासाठी सुद्धा असतो आणि जो त्याच्या विरोधात आहे त्याच्यासाठी सुद्धा असतो. म्हणजे परमात्मा अ, अ, पक्षपातीपणा करत नाही. तो सगळ्यांसाठी असतो. तुम्ही त्याच्या दिशेने चाला किंवा नका चालू, तो तुमच्या सोबत असतो. त्याची ऊर्जा सतत तुम्हाला मिळत असते. ज्याला तुम्ही श्वास म्हणता तो तो प्राणवायू त्याच्या आधारे तुम्ही हे जीवन जगत असता. तो तोच असतो तुमच्या अंतरंगामध्ये. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये तो असतो आणि तो तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाण्याच्या दिशेने ती प्रेरित करत असतो, ती प्रेरणा जागवत असतो, ती तहान वाढवत असतो. त्या दिशेने इंगित करत असतो, त्या दिशेने तुम्हाला सूचना देत असतो. काही ना काही इशारे करून तो तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळेला खरी तृष्णा तुमची जन्मते आत, ती अभिप्सा, ती जाणून घेण्याची आणि त्याला ज्या तुमची साधनेची खरी सुरुवात होते. मग त्यावेळेला येणाऱ्या छोट्या-मोठ्या ज्या अनुभूती आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढे तुम्हाला एक नियमित जे तुम्ही झोपत होता, आता छान डीप गहिरी प्रगाढ गाढ निद्रा तुम्हाला लागते, तर ती पण एक मोठी उपलब्धी आहे. तुम्हाला जे तुम्ही अस्वस्थ होत होता, बेचैन होत होता, छोट्या-मोठ्या गोष्टींवरनं तुम्ही अस्वस्थ होत होता. आता ती जी स्थिरता हळू तुमच्यामध्ये विकसित होत झाली, ती सुद्धा एक अनुभूतीच आहे. अशा छोट्या-मोठ्या अनुभूतीकडे दुर्लक्ष करू नका. याचं स्वागत करा, याचा आनंद माना आणि या आनंदात आनंद मानून ज्यावेळेला तुमची वाटचाल चालू होते ना, त्यावेळेला तुमच्या पायामध्ये गती येते. तुमच्या पायामध्ये घुंगरू बांधले जातात. तुमचं नाच सुरू होतो. मग तुमचं चालणं चालणं राहत नाही. तुमचं चालणं नाच बनतं, नृत्य बनतं आणि तो जो प्रवास आहे तुमचा, तो अवघ्या अस्तित्व त्या तुमच्या नृत्यात सामील होतं. मग हे चांद, तारे असतील, हे फूल असतील, हे झाडं असतील, या वृक्ष असतील, या पशुपक्षी असतील, ह्या ब्रह्मांडातली सगळी ऊर्जा त्या तुमच्या नृत्यामध्ये सामील होते. पण ती केव्हाच होऊ शकते, ज्यावेळेला तुम्ही छोट्या-मोठ्या अनुभूतीचा पण आनंद मानायला लागता. मग तुम्ही जर प्रत्येक पावलागणिक ती अ, अ, रडगाणं तुमचं गात राहिला, की मला काहीच मिळालं नाही, मला काही अनुभूती झालेलीच नाहीये, मी प्रयत्न करतोय, पण मग हळू ते करण्याचा रस निघून जातो आणि हा रस एकदा निघून गेला, की मग तुम्ही तुमची यात्रा पुन्हा जिथं आहे तिथंच तुम्ही असता आणि असं जन्मोजन्मी चालू राहतं. त्यामुळं ज्यावेळेला ती संधी उपलब्ध होईल तुम्हाला, त्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल. त्याला छोट्या-मोठ्या अनुभूतीकडे दुर्लक्ष करू नका, तिचं स्वागत करा. अभी तारों से खेलो चाँद की किरणों से इठलाओ, मिलेगी उसके चेहरे की सहर आहिस्ता-आहिस्ता. त्याच्या चेहऱ्याची सहर जी आहे, त्याच्या चेहऱ्याचा जो पहाट जी आहे, ती होणारच आहे, ती जवळच आहे. पण आधी छोट्या-मोठ्या अनुभूतीचा आनंद घेत चला आणि तो प्रकाश तुम्हाला मिळणारच आहे. तर ती अनुभूती तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्यावर भरोसा ठेवा. त्या छोट्या-मोठ्या अ, अ, अनुभूतीचा ज्यावेळेला तुम्ही स्वागत करून
त्याचा आनंद घेत पुढे चालत राहता, तर तो प्रकाश मिळवण्याचा मार्ग तुमचा मोकळा होतो. दरीचों को तो देखो, चिलमनों के राश तो समझो, उठेंगे पर्दाए बामोदर, आहिस्ता आहिस्ता. तर ह्या छोट्या-मोठ्या रहस्य जे असं नाही की पहिल्यांदाच तुम्हाला जीवनाचं सगळं रहस्य उलगडलं जाईल. पण छोट्या-मोठ्या रहस्याचं सूत्र तुम्हाला गवसायला लागल आणि त्या छोट्या-मोठ्या रहस्याचा आनंद घ्यायला शिका. त्या ह्याच्यातनं जाता-जाता हळू-हळू अ, अ, उठेंगे पर्दाए बामोदर आहिस्ता-आहिस्ता. म्हणजे ज्या दरवाजाचा च्या पलीकडे त्या परमात्मा आहे दडलेला, तर तो पडदा सरकला जाईल, बाजूला जाईल आणि त्याचं तुमचा साक्षात्कार होईल, त्याचं तुमचं दर्शन होईल. त्याचा अनुभूतीचा जो तुमचा तो प्रवास आहे, तो पडदा कधी एकदा उघडेल, कधी एकदा उघडेल, तुम्ही वाट बघताय, की आणि खूप पातळ पारदर्शक पडदा आहे. आजूबाजूला कदाचित त्याची हालचाल तुम्हाला दिसते. त्याचा मंदसा प्रकाश तुम्हाला त्या पडद्याच्या आडून तुमच्याकडे येतोय. तुम्हाला जाणवतंय, की तो जवळच आहे, तो करीब आहे, तो निकट आहे आणि थोडासा पडदा राहिलेला आहे, तो फक्त बाजूला सरकला, की त्याच्यात तुमचा साक्षात्कार होणार आहे. उठेगा बामो अ, उ उठेगा पर्दा ए बामोदर आहिस्ता-आहिस्ता. मग तो पडदा बाजूला सरकणार आहे आणि त्या दिशेने तुमची सगळी ही वाटचाल सुरू आहे. फक्त तो भरोसा, ती आस्था तुमच्यामध्ये अ, अ, कायम राहिली पाहिजे, की आपली प्रार्थना व्यर्थ नाही जाणार आहे. आपली भक्ती व्यर्थ नाही जाणार आहे. आपली साधना व्यर्थ नाही जाणार आहे आणि आपण करत असलेले जितक्या उत्कटतेने तुम्ही ती साधना करता, तुमच्या त्या भावनांची उत्कटता, त्याची जी उंची आहे, त्याचं प्रत्येक स्पंदनं प परमात्म्याला जाणवत असतात. तो त्यापासून अस्पर्शित नाहीये. तुम्हाला अ, स्वतःच्या मनावर तो विश्वास नसतो, की खरंच त्याला माझे भाव कळत असतील का? खरंच तो माझं जाणून घेत असेल का? तुम्ही एकांतात त्याच्या मूर्तीसमोर अश्रू ढाळता. तुम्ही एकांतात तुमच्या साधनेमध्ये केलेल्या अ, अ, प्रयत्नामधल्या काही-काही वेळेला असा एक पॉइंट येतो, स्थिती येते, की त्यावेळेला ते साधना पण अशी नीरस वाटायला लागते, की इतकी करून सुद्धा मला काहीच का होत नाहीये. तर हा जो भाव आहे तुमचा तो बदलला पाहिजे. तुम्ही फक्त हे करण्याच्या ह्याच्यावर भरोसा ठेवा. तुमच्या साधनेमध्ये रस घ्या, समग्रतेने करा आणि पुन्हा-पुन्हा करा, नित्यनेमाने करा. हळू तो पडदा बाजूला सरकणार आहे आणि त्याचा तुमचा साक्षात्कार होणार आहे. जमाने भर की कैफियत सिमट आएगी सागर में. जमाने भर की कैफियत सिमट आएगी सागर में. पियो उन अखंडियों के जाम पर आहिस्ता आहिस्ता. मग ती तुमची जी आयुष्यभराची जी तक्रारीचा जो सूर तुमचा अधूनमधून जो जन्मतोय ना, ते तुमच्या जन्मापासूनच्या तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामधले जे काही अ, विषाद जे काही त्रासदायक अनुभवातनं तुम्ही गेलेला आहात, त्या सगळ्या अनुभवातनं कधी-कधी बऱ्याच लोकांना असा एक गैरसमज असतो आणि की परमात्मा चांगल्या लोकांच्या मागे का हात धुवून लागतो. म्हणजे आपण तर इतके प्रामाणिक आहे, आपण कोणाला फसवत नाही, आपण कोणाला दुखवत नाही, आपण कोणाच्या वाईट चिंतत नाही. मग परमात्मा का आपल्या बाबतीत हे सगळे उपद्व्याप करतो? का असा छळतो आपल्याला? का आपल्याच बाबतीत हे भोग दिलेत त्याने? तर ही जी तुमची दृष्टी आहे ना, ही त्याला न समजून घेतल्यामुळे आहे. त्याला ज्यावेळेला तो तुम्हाला निवडतो, त्यावेळेला तो तुम्हाला निखरायला सुरुवात करतो आणि या सगळ्या अनुभवातनं जात असतानाच तुम्ही निखरत असता
आणि ती तुमची जमान्याभरची जी कैफियत असते ती सिमट आएगी सागर में, जियो उन अखंडियों के जाम पर आहिस्ता आहिस्ता. तुम्हाला त्या अ, अ, परमात्म्याच्या मधोमध डोळ्यांचा जाम पण मिळणार आहे. तो आहिस्ता आहिस्ता त्या अ, अ, मदिरेचा आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. पण तो घेता येईल, त्या दिशेने तुमची यात्रा सुरू आहे. पण अ, त्यावेळेला ज्यावेळेला परमात्म्याची नजरानजर तुमची होणार आहे, त्याची ती मदहोश नजर, त्या नजरेने तुम्ही ती मदिरा तुम्ही प्यायला लागणार आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं तुमच्या जमान्याभरची कैफियत सगळं विसरून जाणार आहात. पण तुम्ही अ, जाताना म्हणजे ती कैफियत तुम्ही त्या एका सेकंदात विसरून जाणार आहात. तुमचा जो काही त्रास तुम्ही सहन केलेला असेल, जो काही संघर्ष तुम्ही केलेला असेल, तो क्षणामध्ये सगळं विरघळून जाणार आहे. एखादा बर्फ जसा एखाद्या अग्नीच्या समोर विरघळून पाणीमध्ये मिसळून जाईल, त्या पद्धतीने तुम्ही त्या परमात्म्याच्या सागरात विलीन होणार आहात. पण त्या प्रवासामध्ये तुमची सगळी कैफियत ती एका क्षणात तुमची दूर होणार आहे. मन किती जरी असली ती जमान्याभरची जरी कैफियत असली, म्हणजे तुमच्या जन्मापासून तुम्ही किती जरी ती मोठी साठवून तुम्हाला मोठी अगदी पर्वतापेक्षाही मोठी भासत असेल ती, पण ती शुद्ध आणि क्षुल्लक आहे परमात्म्यासमोर. पण ती तेव्हा शुद्ध आणि क्षुल्लक होऊ शकेल ना, की ज्यावेळेला तुमची त्याची नजरानजर होईल. त्याच्या नजरेच्या मदिरेतनं तुम्ही तो ती मदिरा प्याल, ते थेंबभर जरी स्वाद तुम्हाला चाखता आला त्याचा, तर त्यावेळेला तुमचं जीवन रूपांतर होऊन जाईल. पण त्यासाठी तुम्ही केलेला प्रवास, त्या प्रवासामध्ये किती जरी कैफीत असली तरी घाबरू नका. कारण ज्यावेळेला त्याच्या नजरेची मदरेतनं मदिरा तुम्हाला मिळणार आहे, त्यावेळेला ही सगळी कैफियत सागरासारखी एका क्षणामध्ये तुमची विलीन होणार आहे. यूं ही एक रोज का दिल का किस्सा भी सुना देना. यूं ही एक रोज दिल का किस्सा भी सुना देना. किताबें किताब आहिस्ता आहिस्ता नजर आहिस्ता आहिस्ता. आणि ज्यावेळेला ही तुमची भेट त्याच्याबरोबर होईल, त्यावेळेला तुम्हाला जे काही सांगायचं, बोलायचं आहे, जे काही तुमची कैफियत असेल, ती तुम्ही त्याच्यासमोर सांगू शकता. आत्ता तुमचं किती पण दुःख तुम्ही कोणत्याही ते जे तुमचे निकटवर्ती तुम्हाला वाटतात, त्यांच्यासमोर शेअर केल्याने ते दुःख तुमचं हलकं होणार आहे का नाही माहीत नाहीये. उलट ज्यावेळेला ते परमात्म्यासमोर तुम्ही हे कराल, त्यावेळेला खरं तर ते दुःख दुःखच राहणार नाही पहिली गोष्ट. कारण ते त्याच्या नजरेतली मदिरा पिल्याबरोबर तुम्ही अशा काही विश्वामध्ये जाणार आहात, की बाकी सगळं जीवन सुद्धा तुम्हाला क्षुल्लक वाटायला लागेल. मग लक्षात ठेवा, जिथं जीवन पण क्षुल्लक वाटायला लागेल, तिथं मग ते सुख-दुःखाची गोष्टी तरी किती क्षुल्लक होऊन जातील. जिथं तुम्ही त्याच्यावर आपलं जीवन सुद्धा कुर्बान करण्याची तयारी तिथं असेल तुमची, ती समर्पण, ती त्याला समर्पण म्हणून म्हणता येणार, ते आपोआपच घटित होणार आहे. ते तुम्हाला सांगायची पण गरज नाहीये. ते तुम्ही त्यात विलीनच होणार आहात. प्रत्येक नदी ती सागरामध्ये विलीन होण्याच्या दिशेने त्याची यात्रा असते आणि त्या सागरामध्ये विलीन होण्यापर्यंत त्याची सगळी कैफियत त्या गंगोत्रीपासून निघाल्यापासून त्या सागरापर्यंत पोहोचेपर्यंत रस्त्यात काय अडचणी आल्या, काय व्यथा आल्या, काय दुःख आले, काही यातना आले, या सगळ्या त्या सागरात विलीन होणार आहेत. फक्त त्या प्रवासातल्या अडचणी, व्यथा, दुःख वेचत बसू नका. त्या प्रवासातला आनंद टिपायचा बघा. त्या प्रवासातले जे सुखद क्षण आहेत ते साचवायला बघा. त्या प्रवासात तो प्रवास उत्सवमय बनवा, तो प्रवास आनंदमय बनवा. तर हा आनंदमय प्रवास घडण्यासाठी म्हणजे अ, म अ,
ती यात्रा तुमची ती आनंदमय महाआनंदामध्ये सामील होण्याची जी यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये ह्या महाशिवरात्रीचं खूप मोठं योगदान आहे. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक साधकाने जी काही तो व्यक्तिगत साधना करत असेल, ती साधना या दिवशी तो जी काही वेळ तो देतोय साधनेला त्याच्यापेक्षा थोडासा अधिक त्याला देता आला, तर तो त्याच्या पुढच्या यात्रेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि आता एक सामूहिक साधना आपण सगळे मिळून करूया या महाशिवरात्रीच्या निमित्तानं. आणि मी त्रिभुवनला विनंती करतो त्यांनी ओंकाराचं एक 10 मिनिटाचं क्लिप प्ले करावी. आणि ही साधना थोडीशी वेगळी आपल्याला करायची आहे. म्हणजे कसं करायचं आपल्याला, जी आपण रेग्युलर जी साधना करतो, आपल्याला डोळे बंद करून हा आपला डोळ्याचा मध्यभाग आहे, ज्याला आपण टिळा लावतो नाही का? तर तो हा आज्ञाचक्र आपण ज्याला म्हणतो आपण 2 डोळ्याच्या मध्ये. तर ह्या प्रवासामध्ये या आज्ञाचक्राचं महत्त्व खूप बहुमूल्य आहे. कारण तुम्ही बघितलं असेल शंकराला असा तिसरा डोळा तुम्ही त्याच्या चित्रामध्ये, मूर्तीमध्ये तुम्हाला दिसेल. ते तिसरा जो डोळा आहे त्यालाच आपण आज्ञाचक्र असं म्हणतो. तर या साधनेमध्ये आपल्याला काय करायचंय, बॅकग्राऊंडला ओंकार धून चालू राहील आणि आपण डोळे बंद करून लक्ष आपल्या आज्ञाचक्राच्या दिशेने घेऊन जायचंय. आणि हे घेऊन जाताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, की तिथं कोणतंही स्ट्रेस नाही यायला पाहिजे. एकदम हलका रिलॅक्सफुल माइंडमध्ये आपल्याला त्या आज्ञाचक्राकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि ज्याला हकिनी मुद्रा आपण म्हणतो. आपण ह्याच्यात सर्वांगीण विकास शिबिरामध्ये आपण शिकली होती. ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांच्यासाठी प्रत्येक 5ही बोटं एकमेकाला असं केलं, तर ती हकिनी मुद्रा होते. तर हकिनी मुद्रेमध्ये आपल्याला थांबायचं आहे. त्या 10 मिनिटात बॅकग्राऊंडला ओंकार वाजेल. आपलं लक्ष आज्ञाचक्राकडे मुद्रा हाकेनीची असणार आहे. आणि या 5 बोटांचं महत्त्व असं आहे, की आपल्या प्रत्येक बोटं हे प्रत्येक तत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे अंगठा हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे. आपला तर्जनी वायुतत्वाची प्रतीक आहे. ही मधला जो बोट आहे, त्याला मध्यमात आहे, आकाश तत्वाचं प्रतीक आहे. आणि हे भूमितत्वाचं प्रतीक आहे, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो. आणि हे करंगळी आहे, ही जलतत्वाचं प्रतीक आहे. हे 5ही बोटं आपल्याला एकमेकाला असं स्पर्श एकदम जोरात नाही आणि एकदम अ, अ, अलग पण नाही, असा हलकासा स्पर्श करायचा आहे. आणि पूर्ण रिलॅक्स होऊन आपलं पूर्ण लक्ष आपल्याला आज्ञाचक्राच्या तिथे केंद्रित करायचं आहे. डोळे बंद करून आज्ञाचक्राच्या दिशेने आपल्याला केंद्रित करायचं. बॅकग्राऊंडला त्रिभुवन 10 मिनिटाचा ओंकार लाईन. तो ओंकार चालू असेपर्यंत आपल्याला अ, पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्राच्या दिशेने केंद्रित करायचं आहे. आणि जसं तो ओंकार बॅकग्राऊंड स्टॉप होईल, त्याला हळू-हळू डोळे उघडायचे आणि मग आपल्या हाकेनी मुद्रा हे करायची. सगळ्यांना कळलं का अजून रिपीट करायची गरज आहे? कोणाला काही शंका श्वासा असेल विचारा. श्वासाची गती मला काही स्वामीजी आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित असताना आपले पूर्ण लक्ष श्वासांवर नसणार आहे, बरोबर? सुरुवात आपण श्वासांवर करतो. पहिले 5 मिनिटं आपलं हाकेनी मुद्रा, श्वासांवर लक्ष केंद्रित आणि तिकडनं हळू आपलं लक्ष आज्ञाचक्राच्या दिशेने घेऊन जायचंय. पण हे घेऊन जाताना ट्रेस नाही यायला पाहिजे. म्हणजे डोळ्यावर ताण नाही यायला पाहिजे. एकदम हलक्या ह्याच्याने तो पॉइंट किंवा तुम्ही एक चंदनाचा टिळा लावू शकता किंवा पाण्याचा हातात थोडंसं पाणी लावून ना, तिथं थोडा स्पर्श करू शकता हलकासा. म्हणजे तुम्हाला ती संवेदना जाणवेल
म्हणजे त्या संवेदना तुम्हाला हे करेल आणि मी प्रयत्न करेल, की प्रत्येकाच्या आज्ञाचक्राला स्पर्श करण्याचा माझ्या परीने म्हणजे ऊर्जे स्वरूपात आणि भले तुम्ही कुठेही असाल पुण्यात, मुंबईत पुण्याच्या बाहेर देशाच्या बाहेर तरी सुद्धा तुम्हाला ती एनर्जी, ती ऊर्जा जाणवेल. तर आपण सुरू करूया. मी त्रिभुवनला विनंती करतो त्यांनी बॅकग्राऊंडला Yes. 10 येतो मिनिटं आणि दादा सर्वांचे ऑडिओ जरा बंद केले तर उत्तम होईल. हां, म्यूट करा फक्त सर्वांचे ध्यान होस्तर. हां. हा सर्वांचे ऑडिओ बंद आहेत.